हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल रेणूज ब्युटी हब. आणि हा जो मेकअप लुक आहे तुम्ही पाहू शकता किती पिंपल्स आहेत स्किनवरती. आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे, तुम्हाला खूप मदत होणार आहे. सो मेकअपसाठी मी वेट वाईप्स यूज केले होते आणि पूर्ण फेस क्लीन करून मी बायोटिकचं टोनर घेतला आहे पोर टाईटनिंगसाठी. आणि तो टोनर लावून मी स्किन जे आहे थोडं फॅनने ड्राय केली आहे. आणि मॉइश्चरायझर जो आहे तो मी सेटाफिलचा यूज केला होता. आणि मॉइश्चरायझरनंतर मी रिकॉर्डचा प्रायमर यूज केला आहे. सो प्रायमरने काय होतं, मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप आपला असतो प्रायमर. स्किन आणि मेकअपच्यामध्ये एक लेअर बनते आणि स्किन ही सॉफ्ट होते. आपण जेही प्रोडक्ट यूज करू तो इझिली ब्लेंड होतो, म्हणून प्रायमर हा खूप इम्पॉर्टंट आहे, गरजेचा आहे हा जो स्टेप आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं कलर करेक्शन केलं होतं. तिच्या स्किनपेक्षा 3-4 टोन डार्क मी कन्सिलर यूज केला आहे फेसवरती. आणि मी फॉरेवर 52चा फाउंडेशन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी PSCचा एक शेड डार्कवाला शेड घेऊन मी मिक्स केलं आहे आणि मी पूर्ण फेसवरती ॲप्लिकेशन करत आहे. तुम्ही पाहू शकता पिंपल्स दिसत आहेत फेसवरती. आपण पिंपल्स वगैरे जे आहे ते आपण ब्लर करू शकतो, ते आपण हाईड नाही करू शकत. तेव्हा म्हणजे जे मेकअप एक दिसतात तुम्हाला पाहायला भेटतात की खूप छान मेकअप आहे, माझ्या ह्या स्किनवरती मला असाच मेकअप पाहिजे, माझं काहीही दिसलं नाही पाहिजे, तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. कारण मेकअपमध्ये तुम्ही प्रॉब्लेम ब्लर करू शकता, हाईड नाही करू शकत पूर्ण. सो जसं स्किन आहे तसा मेकअप होतो, असं नाही की प्रत्येक स्किनवरती एकदम छानच बेस होतो या मेकअप होतो. तर स्किन जशी आहे तसं, जसं की तुम्ही ऑरेंज आणि ॲपलमध्ये जर तुम्ही फरक बघितला, त्यांची स्किन आहे तसंच आहे. जसं स्किन टेक्स्चर आहे तसा मेकअप होतो. त्यामुळं तुम्ही हे बोलणार की मला असाच मेकअप हवा, तसा मेकअप कधीही होत नाही, कितीही मोठा आर्टिस्ट असू द्या. सो फाउंडेशन व्यवस्थित एकदम पूर्ण फेसवरती ॲप्लिकेशन केलं आहे. नेकवरती मी लास्टला करणार आहे. आणि पूर्ण जेव्हा तुमच्या फेसवरती हेअर्स असतील तरीही मेकअप तुमचा ब्लॅक ग्रे दिसणार. तेव्हा अप्पर लिप्स झाल्या पाहिजे तुमच्या, आयब्रो, फॉरहेड, साईड ब्लॉक्स सर्व तुमचं हेअर रिमूव्ह झाले तर तुमचा मेकअप हा छान दिसतो. फाउंडेशन एकदम छान व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे आपल्याला, कुठे पॅचेस वगैरे नाही पडले पाहिजेत. सो त्याच्यासाठी मी एकदम व्यवस्थित माझं ब्लेंडिंग चालू आहे. त्याच्यानंतर मी स्किनपेक्षा मॉडेल वर्क आहे हे, रिअल क्लायंटला तुम्ही हे देऊ नाही शकत. सो मी 1-2 टोन फेअरवाला मी कन्सिलर यूज केला आहे. आणि कन्सिलर जो असतो तो हायलाईट एरियावरती, हायलाईट्स एरिया म्हणजे जिथे आपल्या समोर फेसवरती शॅडो लाईट्स पडते तो हायलाईट्स एरिया असतो. त्यामुळे तिथे आपल्याला हायलाईट्स करायचा, तो जो एरिया असतो तिथे 1-2 शेड तुम्ही फेअर करू शकता. सो टी झोन एरिया आहे हा पूर्ण, टी झोन, यू झोन, सी झोन सर्व आपण कंप्लीट करत आहोत लिक्विड कन्सिलरने. लिक्विड कन्सिलर आणि क्रीम कन्सिलर 2 प्रकारचे कन्सिलर असतात. सो लिक्विड कन्सिलर हा मॅटी असतो आणि क्रीम कन्सिलर जो आपण यूज करतो त्याच्यामध्ये ऑइल असतं. त्याच्यामुळे तुम्हाला ड्राय स्किन आणि ऑइली स्किनसाठी सर्व प्रोडक्ट एका स्किनवर जाऊ शकत नाही, तेव्हा प्रोडक्ट नॉलेज असणंही खूप गरजेचं असतं तुम्हाला. कन्सिलर मी एकदम व्यवस्थित छान पद्धतीनं तोही ब्लेंड करून घेत आहे. आणि आता नेक्स्ट स्टेप असतो मेकअपला बेसला लॉक करणं. सो त्याच्यासाठी मी लॉरा मर्सियलचं पावडर घेतलं आहे. ही पावडर 3,000 ते 4,000चं असतो. तुम्हाला प्रोडक्ट ओरिजिनल आहेत की नाही हेही माहिती असणं खूप गरजेचं आहे. पावडर मी बेस लॉक करून घेतला, त्याच्यानंतर मी शिल्सचं पॅलेट घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी फेस कंट्रोल करत आहे. कंट्रोलसाठी
तुम्ही पाहू शकता आपला तुमचा जो हात आहे, हँड एकदम सॉफ्ट पाहिजे. तुम्हाला मेन म्हणजे गाईडलाईन समजली पाहिजे, कुठून आपलं कंटोरिंग झालं पाहिजे, केवढ्या एरियामध्ये ते झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडंसं फेस थिन असेल, मीडियम असेल, राऊंड असेल या मोठा शेप असेल तर त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं कंटोर असतं. असं नाही की एकाच पद्धतीने सर्व फेसवरती तुम्ही कंटोर करू शकता. सो कंटोर करत आहे. कंटोर करताना मी चिकबोन, नोज आणि जॉ लाईनवरती करत आहे. तेही खूप इझिली ब्लेंड झालं पाहिजे. थोडंसं मी फॉरहेडलाही करून घेत आहे, कारण थोडंसं फॉरहेड हे फेसपेक्षा थोडंसं मोठं दिसत आहे, त्याच्यामुळे तिथेही करणं गरजेचं आहे. तर तुम्हीही असं मेकअपची खूप प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्ही मेकअप शिकू शकाल. आणि तुम्हाला लास्टला सांगायचं आहे लूक माझा कसा वाटला आहे. त्याच्यामध्ये मेकअप येणंही गरजेचं नाही, फोटोग्राफी वगैरे करणं ते पण खूप गरजेचं आहे. फोटोग्राफी झालं आहे, व्हिडिओग्राफी झालं, त्याच्यासाठी लाईट्स असतात, कशा यूज करायचा, त्यासाठी कोणता बॅकग्राऊंड हवा आहे, मॉडेलचा स्किन टोन काय आहे, तर बॅकग्राऊंडचा काय पाहिजे, आपल्या ज्वेलरीचा काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीही माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप ब्लशर करूया. ब्लशर पॅलेट मी इरोप गर्लचा घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता आता ब्लश मेकअपमध्ये ब्लश हा सगळ्यात जास्त आवडीचा स्टेप असतो. हायलायटर आणि ब्लशमुळे पूर्ण स्किनचा लुक तुम्ही पाहू शकता. आता लुक काय दिसतोय स्किनमध्ये ते. जर तुमच्या फेसवरती पिंपल्स असतील तर तुम्ही ब्लशर तिथे करू शकता का, तिथे तुम्ही हायलायटर करू शकता का. छोट्या छोट्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. जोवर तुम्हाला नॉलेज नाही तोपर्यंत तुम्ही पूर्ण चांगलं काम नाही करू शकत. त्यामुळे नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मी सर्व छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या शेअर केल्या आहेत. आता ब्लशर पूर्ण छान व्यवस्थित तोही ब्लेंड झाला पाहिजे. ब्लशर आपण जेव्हा यूज करतो आपला ब्रश होल्डिंग, आपलं प्रेशर, सर्व गोष्टी खूप त्यासाठी मॅटर करतात. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. सो ब्लशर झाल्याच्या नंतर आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत हायलायटर. जो हायलायटर आहे त्याच्यामध्येही शेड असतात, फेअर, डार्क, मीडियम स्किनवरती तुम्ही कोणता हायलायटर यूज करणार हेही माहिती असणं खूप गरजेचं आहे. हायलायटर जेव्हा आपण यूज करतो तेव्हा बघा लुक किती छान वाटत आहे. आता त्याच्यानंतर आपण यूज करणार आहोत लिपस्टिकसाठी मी रिकॉर्डचं न्यू पॅलेट घेतलं होतं. मी म्हटलं ट्राय करावं आपण लिपस्टिक्स. सो मी ते थोडंसं 2 कलर घेतले आहेत. जर तुमच्याकडे लिप लायनर नसेल तर तुम्ही डार्कर शेड घेऊन तुम्ही लिप लायनर करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसरा 2-3 शेड आपण मिक्स करून आपण लिपस्टिक बनवू शकतो. सो मी इथं तसंच केलं आहे. जसं साडी होती आणि ब्लाऊज आणि जो मी आईज मेकअप करणार आहे त्याच्या अकॉर्डिंग मला लिपस्टिकचा शेड द्यायचा होता. आणि जेव्हा क्लायंट जर तुम्हाला मागत असेल की मला हा शेड हवा आहे तर तुमच्याकडे ऑप्शन नसतो, तुम्हाला तो शेड द्यावाच लागतो क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार. आता आपण आईज मेकअपवरती जाऊया. आय मेकअपसाठी मी युरोप गर्लचाच पॅलेट घेतला आहे. तीन ब्रश यूज करते मी ह्याच्यामध्ये. तर फाउंडेशन मी पहिलाच आईज बेसवरती लावून घेतलेलं आईजवरती पण, त्याच्यामुळे मी बेस नाही केला आहे. मी साडी जी होती ती ग्रीन होती मॉडेलची आणि थोडंसं त्याच्यामध्ये पर्पल डिझाईन होती, त्याच्यामुळे मी ते 2 ते 3 शेड मिक्स केले आहेत, ब्लॅक, ग्रीन आणि पर्पल, आणि मी एक शेड क्रिएट केला आहे. जर तुम्हाला कलर व्हील येत असेल तर तुम्ही सर्व करू शकता. जोही तुम्हाला आय मेकअप हवा आहे तुम्ही खूप कलरमध्ये खेळू शकता, त्याच्यामुळं कलर व्हील ही येणं खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही पाहू शकता मी एक विंग बनवत आहे. स्मॉल ब्रश घेतला आहे मी आणि ब्लेंडिंग
तुम्हाला येणं हे खूप महत्त्वाचं आहे. ब्रश होल्ड कुठे केला पाहिजे, तुम्ही फ्रंटला केला पाहिजे, मिडला केला पाहिजे की एंडला केला पाहिजे, त्याचा प्रेशर किती पाहिजे, आपण कोणत्या कलरसोबत काम करतो आहे, त्याच्यामध्ये आपण कोणता कलर दुसरा ॲड करू शकतो, ह्या सर्व गोष्टी आहे ना तुम्हाला कलर व्ह्यूमध्ये समजतं. आणि प्रॅक्टिस खूप महत्त्वाचं आहे. मी कोणताही मेकअप केला, काहीही केलं, तो प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. ओव्हरऑल आपला लुक जो आहे तो कंप्लीट होत आला आहे. आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि लुक पण सुद्धा रिक्रिएट करा. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्याला काही येत नाही, हे खूप मोठं वाक्य आहे आणि ते बरोबर आहे. माझे स्टुडंट आहेत, तुम्हालाही असेच क्लासेस करायचे असतील या शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पण शिकू शकता. आणि माझा इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब चॅनल सेम आहे, रेनूज ब्युटी हब. तुम्ही तिथे जाऊन माझं काम चेक करू शकता आणि असेच मेकअप तुम्ही नक्की शिका. मी खूप व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करेन मेकअपचे, हेअरस्टाईलचे, साडी ड्रेपिंगचे. सॅलून असल्यामुळे बिझी शेड्यूलमध्ये वेळ नाही भेटत आहे, पण मी आता प्रयत्न करणार आहे की मी रोज एक तरी व्हिडिओ अपलोड करू. सो मी आईजवरती जसं तिच्या ब्लाऊजची आणि साडीची जी डिझाईन आहे बॉर्डर, तसं मी श्रिमर केलं आहे आयबॉलवरती. आणि इनर कॉर्नरला थोडं व्हाईट हायलायटर यूज केलं आहे. सिम्पल मेकअप आहे, तुम्ही 2 ते 3 मिनटामध्ये करू शकता आय मेकअप. तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि भेटूया आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी. बाय गाय, सी यू सून.